साई जाधव, मोहन चतुरे। तर हे जे आपले उमेदवार आहेत आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खरंच जसं तेजसने सांगितलं की एक हा नगरसेवक हा आपल्या गावाचा विकास करू शकतो, कारण आम्ही आहेत पण आम्ही कुठे विधानसभेत असतो, तर आम्हाला जे गावात काय कामं असतात किंवा बाहेर कुठेही जा, एवढे आपल्या रस्त्यांची कामं झालेली आहेत, ब्रिजची कामं झालेली आहेत, कारण काय तर ट्रॉफिकची समस्या असते, कुठे काय असते, त्याच्यामुळे जे आपला विकास होतोय हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतो आणि जे तीर्थस्थळ आहेत त्यांनाही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो आपल्याला दर्जा मिळतो, जे मंदिरे आहेत त्यांना, आणि हे काम कोण आपल्या भारतीय जनता पार्टी करते, त्याच्यामुळे जे आपले आता कॅन्डिडेट उभे आहेत आणि जे कामं करणारी, जसे तेजस्वी तुमच्या गावासाठी त्याच्याकडे पद नसताना काय नसताना तुमच्यासाठी तो झटत आलेला आहे, म्हणून तुम्ही आता जो त्याच्यासाठी घोषणा देतात तर मला नक्कीच म्हणजे वाटतंय की हेमांगी ही माझी विजयी होणार आहे आणि ही माझी भाची आहे, कारण जेव्हा तिचं लग्न जमलं त्या टायमाला मला सांगण्यात आलं की नाही हा घराणा राजकारणी आहे, तो बरं चांगलं आहे ना, राजकारणी आहे तर मग काय कशाला घाबरता तुम्ही, देऊन द्यावरून नक्की मुलगी तुमची, त्याच्यामुळे ही माझी भाची आहे आणि हिला तुम्ही निवडून द्या आणि तेजस्वी जे तुमच्यासाठी जे आश्वासनं दिलेत ते आश्वासनं तो नक्की पुढे करतील आणि जे आपले रुचिताताई घोरपडे यांचा जो पॅनल आहे, तुम्ही या गावासाठीच नाही, जिथे जिथे त्यांचे म्हणजे आपले कमळाचे जे आहेत, जे तुमचे नातेवाईक जिथे ज्या गावात असतील त्या गावात सांगायचं की कमळाचं बटन दाबा, कारण जर तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तर हे नक्की आपल्याला कमळाचं बटन दाबायचं आहे येत्या 2 डिसेंबरला आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणायचं आहे। तर तुम्हाला मी एवढंच सांगेन की माझ्या हेमांगीला निवडून द्या आणि तिलाही तुमची सेवा करायची संधी द्या, जसं माझ्यावर जी परिस्थिती आली होती त्यावेळेस मी खंबीरपणे उभी राहून आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी उभी राहिली, तशी ती तेजसची आणि त्यांची जोडीने तुमची जे काही कामं असतील, जे काही तुमच्या गावाचा विकास आहे विकास करतील नक्की आणि त्यांना भरघोस मताने विजयी करा। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।